आणि लेफ्ट हँड आपण पाहतोय कौशल. पहिल्याच बॉलवरती सिंगल घेतली. फलंदाज आपण पाहिलं तर निशांत दे. सेकंडला तर म्हणतो रोहन म्हात्रे. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होईल आणि बघायचं आता तिसरी नाहीये मिळणार. दोन धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहनला तुम्ही पाहतायत. रोहन मात्र एक चांगले बॅटर आहेत. बऱ्याच वेळा ते पंडित भरपूर धावा करतात. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. गॅप मध्ये हा फटका आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि आता चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. रोहन मात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. धावसंख्या 7 वरती आपल्याला पाहायला मिळते. शिवदास गायकर आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेत. त्यानंतर टॉस होईल. देवीचा पाडा विरुद्ध सतरंगी क्रिकेट संघ हेडूट नेबी अशी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. 5 ओव्हरची अजून एक मॅच. हा फटका चांगला होता. गॅप मध्ये जास्त ताकद वापरली नाही रोहनने. फक्त चेंडूला गॅप मधनं पॉवर प्ले कशा प्रकारे फोडायचे चांगलं माहिती आहे रोहन मात्रेला. त्या प्रकारे तो बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. जितेश वेगवान चेंडू होता. मनोज पवार सर सांगतात एक्झॅक्टली हा चेंडू कुठे पिचिंग झालं. योग्य डिसिजन नेहमीच. सध्या एस पी पॅनल मध्ये आपण पाहिलं तर मनोज पवार हे चर्चेत आहेत. चांगली भूमिका त्यांची राहिली. टायगर चषक नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं. कानपुलीच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहिलं आणि बऱ्याचशा नाईट स्पर्धा डे स्पर्धांमध्ये त्यांना आमंत्रित केलं होतं. चांगली कामगिरी ज्या तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं जातं नक्कीच. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. सोमनाथ गायकर यांनी आता रिव्ह्यू घेतलाय आणि बघायचं फलंदाज रनआउट आहेत की नाही. 1 रन तर पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता निशांतचा. आता बघायचं आता काय घडलं एक्झॅक्टली मैदानाच्या मध्ये आतमध्ये. युटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. चेक केलं ते फलंदाज एक्झॅक्टली क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही. नोट आउट. एकच धाव मिळेल. डेंजर एंडला जरूर होते मात्र एक सिंगल मिळाली. जितेश ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. षटक क्रमांक पहिले ते समाप्त होईल आणि पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त आणि फक्त 8. चांगली सुरुवात केली. टॉस गमावल्यानंतर फिल्डिंग करत असताना आपण पाहतो टॉस जिंकला होता पडले टीमने. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. चला फिल्डिंग लगेच सेट करा आयरेगाव. आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळात तुम्हाला इनिंग संपन्न करायचे लक्षात घ्या. सनील पाटील येत आहेत दुसरं षटक घेऊन. सनील पाटील डावखुल्या त्याचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आयरेगाव विरुद्ध पडलेगाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. जनार्दन मात्रे आमचे सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. मामाश्री सनील आले दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचा. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 2 षटकं पॉवर प्लेची तुम्हाला पाहायला मिळतात. 2 सामने माटाडी संघाने सलग जिंकले. तिसगाव संघाला त्याने पराभूत केलं. शिडून बी संघाला त्याने पराभूत केलंय. आकाश पाटील याचा संघ स्कायरा रतन स्मृती शिडून बी. सनीलला तुम्ही पाहतायत.
रोहन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये 2 सेकंडला निशांतला तुम्ही पाहताय. 5 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करायची, लक्षात घ्या. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. सनील गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना सनीलला तुम्ही पाहताय पहिल्या षटकात सुद्धा 8 धावा आल्यात. त्यामुळे आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आयरेगाव टीमच्या माध्यमातून. सनील, हा चेंडू उंच गेलाय. करण वेगाने आले. टायमिंग चांगलं आहे. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. प्रदीप कान यांचं आगमन झालं आणि त्यांचा स्वागत षटकाराने करत असताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. चला वीर, तिकडेच थांबायचं आपण. धावसंख्या 14. यानंतर पहिल्या फेरीची शेवटची मॅच सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी आणि त्यांच्या विरोधात देवीचा पाडा अशी मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चालू सामना आपण पाहतोय पडले विरुद्ध आयरेगाव. या दरम्यान एक षटकार आलाय. मी कशी उल्लेख केला, रोहन बऱ्याच वेळा पडले गाव संघाटी बऱ्याचशा धाबा ते करतायत. धावांची भूक आहे या खेळाडूकडे. जेव्हा जेव्हा सलामीला आलेत. वीर, तिकडेच थांबायचे आपण. धावसंख्या 14. लॉंग ऑनच्या वरून हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. पहिल्या प्रीतीला सामना क्रमांक 3. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 आहे. यानंतर अजूनही 3 सामने आहेत. त्यामुळे फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचे, लक्षात घ्या. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत अक्षय. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 16 वरती पोहोचली. ते प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श 11 पडले संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्याही मॅच मध्ये सागाव संघाने टॉस जिंकला तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तर याही मॅच मध्ये पडलेगावने टॉस जिंकला, त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. माटाडी संघाने सुद्धा दोन्ही सामने प्रथम बॅटिंग करताना जिंकलेत. चेंडू कार्पेटचे सायने खेळतात. लॉंग ऑफची दिशेने क्षेत्ररक्षक आलेत. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 18. चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतोय रोहन म्हात्रे सिंगल डबल, त्यानंतर षटकार चौकार, म्हणजे खराब बॉलवरती योग्य उत्तर देत आहेत त्या मॅच मध्ये. गोलंदाज सनील. हा चेंडू लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक आलेत. पुन्हा 2 धावा आहेत. धावसंख्या 20. चांगली रनिंग बिटवीन विकेट बघा. मोठे फटके येत नाही, त्यामुळे सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. आणि त्या सिंगल डबल धावा घेत असताना या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय तो आदर्श 11 पडले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सनील गोलंदाजी मार्कवर. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंटच्या वरून चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रोहन म्हात्रे आणि आपण निशांतला अजूनही खातं उघडायचं या मॅच मध्ये. 2 षटक 24 धावा झाले. तिसरं षटक बघायचं कोण घेऊन येतोय. यज्ञेश आलेत. यज्ञेश म्हात्रे येते तिसरं षटक घेऊन. स्पर्धा 40+ आयरे 40+ संघाने ती स्पर्धा चॅम्पियनशिप पटकावली आणि त्यानंतर आपण जल्लोष
पाहिलं होतं आयरे गावामध्येच. बँजो पदक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. आणि फायनल मॅच जिंकल्यानंतर एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद आयरे 40+ संघाने साजरा केला आपल्या गावामध्ये. चंदन भगत असतील, संपूर्ण टीम, शैलेश शेलारला तुम्ही पाहता त्या संघामध्ये चांगला खेळ केला होता. यज्ञेश मात्रे तिसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. इथे फलंदाज रनआउट. 24 वरती पहिला धक्का लागत असताना आदर्श 11 पडलेला. तिसरं षटक प्रगती पत्रावर असताना 2 चेंडूचा खेळ संपलाय. यथेष्ट तुम्ही पाहतायत. सुरुवातीला चेंडू 2 चॉईस केले नाही का? चला कौशल चेंडू द्यायचा दुसरा. धावसंख्या 28 वरती पोहोचले बघा. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. ओव्हरमध्ये आपण मध्ये यज्ञेश मात्रेला तुम्ही पाहतायत. त्याच्या विरोधात चौका टोकल्या रोहनने रिव्हर्सच्या माध्यमातून. यज्ञेश गोलंदाजी मार्कवर. आता मात्र क्षेत्ररक्षक टीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 2 धावा मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 30 वरती. तिसरं षटक प्रगतीपथ असताना 3 षटकांच्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल, लक्षात घ्या. आकाश पाटील आपल्यापासून रजा घेत असताना
स्कायरा 11 या संघाचे पुरस्कर्ते नेहमीच खेळाडूंनी विश्वास दाखवतात. कधी खेळाडूंकडनं ते अपेक्षा करत नाही, ही खासियत या पुरस्कर्त्यांची. हा फटका चांगला आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुरस्कर्ते आपण पाहिले तर बऱ्याचशा टीम्सला टेन्शन असतो त्यांच्या मागे. मात्र स्कायरा 11 आकाश पाटील बऱ्याच वेळा खेळाडूंना काही गोष्टी विचारतही नाही. ते यंगस्टार वहाल संघ आपण पाहतो रायगडमधील, त्या संघाला सुद्धा पुरस्कृत करतात आणि 5 ते 6 ट्रॉफीज त्याही संघाने जिंकून दिल्या स्कायराच्या नावाने. एक धाव इथे वेगाने पूर्ण करत असताना बॅटची कडा होती. धावसंख्या 35. धावा धापल कधी लागले स्ट्राईक एंडला. प्रथमला तुम्ही पाहतायत यानंतर सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी आणि त्यांच्या विरोधात देवीचा पाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. सतरंगी ट्रॉफी सुद्धा भरपूर चर्चेत राहिली. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 36. ऑप्स्टमच्या बाहेर होता. संपूर्ण सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने यांची प्रचंड मेहनत होती त्या स्पर्धेमध्ये. सतरंगी ट्रॉफी आणि ग्रामस्थ मंडळ हेडूटने ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. चेंडू आपण पाहतोय पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले. चेंडू व्यवस्थित तिथे फिल्डिंग खराब आहे. धावा 2 मिळाल्यात. पडले संघ आहे. 2चं रूपांतर 3 मध्ये करतील. 1चं रूपांतर 2 मध्ये केलंय. पाण्याची मागणी करण्यात आलेली. पाणी घेऊन जायचे 12 खेळाडूने. 3 षटकांचा खेळ संपलाय. शिवदास आम्हाला सांगतात धावसंख्या ती 38. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. टॉससाठी उपस्थित राहायचे सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी आणि देवीचा पाडा डीजे. कुटप्प्याचा बॉल होता, उंच गेलाय
आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार येतोय तो रोहनच्या बॅट मधून. पोटीपोर 44 सतीश काळ येत आहेत. थोडस आय थिंक ऊन भरपूर आहे त्यामुळे मला वाटतं चेहऱ्याला काहीतरी लावतायत. स्क्रीम लावणं गरजेचं आहे. कॅपचा वापर तुम्ही करा, गॉगलचा वापर करा. आणि इथे फलंदाज बहादुर रोहनला माघारी परतावं लागेल. षटकाराचं उत्तर पुढच्याच बॉलवरती देत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज सनील पाटीलला विकेट मिळाली आहे महत्वाची. रोहन बॅक टू द पेबेलेन. चव्वेचाळीस वरती लागणार अजून एक धक्का तुम्हाला पाहायला मिळतो. तो आदर्श 11 पडले संघाला. चौथं षटक प्रगती पथावर आहे. 5 ओव्हरची मॅच पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. थोडस फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. इथे चेंडू हवेत आहे. नितेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे हेडवुडने संघाचे आपण पाहतोय. 2 धावा इथे ऍड होतील आपण मध्ये. 2 धावसंख्या पुढे सरकली ती. फोर्टी 46 धावा धापल कधी लागल्यात. फ्लॅट षटकार तुम्हाला पाहायला मिळेल ऋतिक कुमारच्या बॅट मधून. 50 कंप्लीट. धावा झाल्यात. हेडवुडचे वंडर बॉय नितेश पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं अधिक स्वागत. लेग स्टंपच्या बाहेर होता पण वाईट चिकून करतायत. त्रेपन्न धावा झाल्यात. सोमनाथ गायकरला तुम्ही पाहतात मेन पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगचे पंच मनोज पवार. चेंडू कार्पेटचे सायने खेळते. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थोडीशी मिस फिल्डिंग झाली. 2 धावा मिळतील. 55 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना पडले संघाकडे आपण पाहिलं भावेश म्हात्रे सारखा गोलंदाज आहे. अक्षय कुंभार आहेत. डायरेक्ट हिट त्यामध्ये फलंदाज प्रथम रनआउट. सनीलच्या हातामध्येच बॉल होता. रोशन कुंभार आणि ऋतिक कुंभार. अक्षय आलेत शेवटमध्ये. 55 धावा ऑलरेडी झालेले आहेत. प्रथम सारखा फलंदाज रनआउट झाले आणि अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक होता. डावखुरी आता जे बॅटर होते. हा बॉल डॉट आला असता तरी हरकत नव्हता पडले संघासाठी कारण की 55 धावा ऑलरेडी झालेल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. सतरंगी क्रिकेट संघ हेडवुड बीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. देवी सपाटा टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे.
देवीचा पाडा विरुद्ध एडुटने बी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 55 धावा झाल्यात. गोलंदाज अक्षय, चला फास्ट खेळा प्लीज. पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळतो अक्षयचा, पण डॉट बॉलची ती समाप्ती होईल. हा चेंडू टॅप केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 2 धावा इथे मिळालेत. 57 धावा, 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत देवीचा पाडा विरुद्ध हेडूटने बी मध्ये. केसर ट्रॉफी मध्ये सुद्धा चांगला खेळ केला होता हेडूटने बी संघ. आपण पाहिला मोठा गाव चषक, संदर्भची स्पर्धा सुद्धा जिंकली होती. हवेत आहे बॉल, चांगला झेल टिपला तिथे विरूने. फलंदाज बाद होईल. आणि आता भावेश आले डावखुल्या त्याचे बॅटर. भावेश मात्र आपण पाहिलं तर विजयदादा पाटील स्मृती चषक मध्ये काय बॅटिंग केली होती वाकलन टीमच्या विरुद्ध, खास करून जीत भोईरच्या विरोधात भावेशने षटकार मारले होते आणि मॅच जिंकून दिली होती पडले संघाला. पेंढारकरच्या मैदानात तोच भावेश तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटकडे नाही नाही बॅटकडे विचारलंच नाही, कन्फर्म केलं सोमनाथ काय करेना. 58 धावा झाल्या, शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटची एज होती त्यामुळे फलंदाज थोडक्यात बचावले भावेश, आणि अजून एक विकेट आली असते अक्षयच्या खात्यामध्ये. हा फायदा असतो स्वेलेच्या पंचांचे अचूक लक्ष असतं. गोलंदाज अक्षय, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत अक्षयने. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस केली ते. चला बॅट्समन लगेच पाठवा दुसरा. अठ्ठावन्न धावा झालेत. अक्षयचा शेवटचा बॉल शिल्लक आहे बघासे. भावेश मात्र शेवट गोड करतील काय मॅचचा. बॉल शिल्लक यानंतर आपण टॉस करणार आहोत देवी सपाडा विरुद्ध हेडूटने बी. मग असे शिडून बी संघ पाहिला. चांगली गोलंदाजी केली अक्षयने. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय तीनच धावा दिल्यात. 58 धावांवरती रोखले. 59 धावांचं लक्ष आहे.
5 गडी बाद. पडले संघाने 58 केल्यात. 59 धावांचा पाठलाग करायचे. चला देवीचा पाडा टीम कॅप्टन या. देवीचा पाडा कॅप्टन. चला घ्या किशोर मात्रे टॉस करा. चला देवीचा पाडा कॅप्टन या. हेडूटने सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बीचे कॅप्टन आलेले आहेत. चला देवीचा पाडा कॅप्टन. टॉस साठी या देवीचा पाडा. पडले संघाने 5 गडी बाद 58 केले. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. सोमनाथ कॅप्टन आलेत की नाही देवीचा पाडा. नाही याच्यापेक्षा जास्त लेट मॅच कुठेच नसेल अजून. जर ऍडजस्टमेंट असेल तर आलेत का या मग. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच 3:12 आलेत. किशोर मात्रे यांच्या शुभसे टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच देवीचा पाडा विरुद्ध हेडूटने बी. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचे. सोमनाथ थोड्याशा सूचना करा. 3:12 झालेत. ही मॅच लवकरात लवकर समाप्त करा. योगेश येत आहेत. किशोर मात्रे यांच्या शुभसे टॉस होईल. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये या स्पर्धेत लक्षात घ्या. पंचांना जर आउट वाटला पंच रिव्ह्यू घेतील. मॅच टाय झाली तर सर्वांना विकेट त्यानंतर टॉस दोन्ही एंडनी स्पर्धा खेळली जाईल. हेड आणि टेल तुम्हाला कॉल करायचे लक्षात घ्या. रोहित पाटील बघा सामना एन्जॉय करतायत निसर्गाच्या सावलीमधून. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी टीमने टॉस जिंकले आणि लगेचच लालचंदने सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. असे कॅप्टन पाहिजे. बऱ्याच वेळा सांगतात खेळाडूंना थोडं विचारावं लागेल. ज्यावेळी तुम्ही कॅप्टन येतं त्यावेळीच तुम्हाला ठरवून येणं गरजेचं आहे की बॅटिंग घ्यायची की बॉलिंग. प्रथम 59 धावांचा पाठलाग करायचा. ऐकूया साई पाटील यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो. थँक्यू नितीन सर. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील तिसरी लढाई. एका बाजूनं हरिगाव संघ आणि त्यांच्या विरोधात पडलेगाव असे दोन ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना 58 धावा बनवल्यात. 59 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. हरी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. फलंदाज संदीप आणि साथीनं अक्षय. यस, अक्षय आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिला गोलंदाज टीम पडलेगावच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथम पाहायला मिळतोय. षटक देखील प्रथम आणि गोलंदाजचं नाव देखील प्रथम आहे. अशा प्रकारची ही कामगिरी. एका बाजूनं रायगड विभागामध्ये आपण जर विचार केला तर रोहिंजन संघाचा प्रथम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि तसंच काही चित्र या मॅचमध्ये आपल्याला टीम पडलेगावच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रथमला गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. पहिलंच षटक आहे आणि समोर त्याचे आव्हान अक्षय आणि संदीपचं असेल. 59 धावसंख्येचं लक्ष्य विजयासाठी पूर्ण करायचं आहे. 58 धावा बनवल्यात 5 षटकामध्ये. ज्या प्रकारची बॅटिंग झाली आणि एक चॅलेंजिंग टार्गेट आता सेट केलंय
कारण की या खेळपट्टीवरती धावा बनवणं इतकं सोपं काम नाही आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग, एका एंडनं मात्र हा वेग प्रतिकूल आहे तर एका एंडनं हा वेग अनुकूल आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे ते पाहता अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागतं. ज्या एंडनं वाऱ्याचा वेग आपल्यासाठी अगदी कारगर साबित होतो त्या एंडनं मात्र जास्त धावा बनवाव्या लागतात आणि विरोधी एंडनं जेव्हा आपण खेळतात तेव्हा रक्षात्मक फटके खेळून आपले विकेट देखील टिकवावे लागतात. हे कॅल्क्युलेशन प्रत्येक संघाला बनवावं लागतं. परंतु या मॅचमध्ये कशी कामगिरी होईल हे पाहावं लागेल. यस, आमचे विनोदजी भोईर यांचं देखील शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. एक लेजंड क्रिकेटर 40 प्लसच्या माध्यमातून आज देखील ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु एक काळ टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांनी देखील गाजवलंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आणि गाडी वॅगनर गाडी का? यस, तिथे जो मंडप आहे ना त्या मंडपाच्या मागे कोणाची तरी मरून कलरची वॅगनर आहे. खेळतं त्याचीच आहे का? बघा, कुणाला तरी पाठवा. प्रथमचा पुढील बॉल लेफ्ट हँडर आहे, तिथे फटका चांगला होता, मिस फील्ड झाली आणि चेंडू जाईल तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. नंदन करत चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. तर दिनेश पाटील यांची ती कार आहे. तर बघा, कोणीतरी चालक असेल तर कोणाकडे चावी असेल तर पाठवा. कारण की जिथे ती कार पार्क आहे सूर्यकिरण तिच्या काचेवरती पडतायत आणि तिथनं परावर्तित होऊन प्रेक्षक आहेत, आमचे खेळाडू आहेत, त्यांना त्रास होतो. त्या कारणास्तव आम्ही निश्चित ही सूचना करतोय. ना बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला पहिला डॉट आला होता परंतु त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आगास केलाय तो बॅटिंग मध्ये संदीपनं. लेफ्ट हँडर आहेत समोरच्या दिशेला, ऑन सेटला हा फटका, ऑन ड्राईव्हचा फटका गॅप मधून गोळीच्या वेगानं वन मोर हिट, चौकार सलगचा दुसरा फलंदाज संदीप कडून. ऊन सध्याच्या घडीला आहे परंतु सोबतच वारा सातत्यानं पाहायला मिळतोय. त्या कारणास्तव जरूर खेळाडूंसाठी ही सुखद घटना आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार आलेत. फटका लाजवाब आहे. एका पायावरती वेट ट्रान्सफर करत असताना अगदी डाऊन द ग्राउंड पंचांचा इशारा, तो षटकार, हा देखना षटकार. अगदी बॉडी वेट, त्यानंतर आय हँड कॉर्डिनेशन, साऱ्या काही गोष्टी सुरळीत ज्या प्रकारे प्रशिक्षक शिकवतात ना अगदी त्याच प्रकारचा हा गुणवान फटका गुणवान फलंदाज संदीपच्या माध्यमातून षटकार आलाय. आणि या 6च्या मदतीनं धावफलक वेगानं पुढे सरकत असताना 14 या आकड्यावरती. पहिला चेंडू, त्या चेंडूवरती ह्या खेळपट्टीचा ह्या क्रीडांगणाचा अंदाज बांधला आणि त्यानंतर आता धावसंख्येची लयलूट करत असताना संदीपला आपण पाहतो. 2 चौकार 1 षटकार. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला टर्न तर केलाय, कटाक्ष जरूर टाकला होता परंतु ज्या प्रकारे चेंडू डेप्थ होत होता ते पाहता पंचांकडनं कोणताही इशारा आला नव्हता. पंचांना देखील माहित होतं ज्या प्रकारचा टान्स फलंदाजानं घेतला होता ते पाहता त्याला चेंडू खेळून काढणं जरूर कठीण झालं असलं तर देखील चेंडूमध्ये इतकीशी हाईट नव्हती आणि एक धाव त्या बॉलवरती कंप्लीट करण्यात आली आहे. 1च्या मदतीनं 15 विदाउट लॉस. ही कामगिरी स्टार्ट दमदार आहे कारण की 5 षटकामध्ये 59 धावसंख्येचा पल्ला विजयासाठी पूर्ण करायचा आहे. ते पाहता पॉवर सर्कलची 2 षटकं महत्वाची आहेत. वेल बिगनिंग इज अ हाफ डन आपण नेहमी म्हणतो. जर सुरुवात तुमची चांगली राहिली तर मात्र अर्धा पल्ला यशाचा आपण कंप्लीट करता आणि तो प्रयत्न सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. तो संदीप या फलंदाजाकडून. आता अक्षय स्ट्रायकिंग एंडला प्रथमतः आपण पाहू शकाल प्रथमच्या अगेन्स्ट. चांगला चेंडू सोडून दिलाय, पंचांकडनं इशारा येतोय व्हाईट बॉलचा. वेल लेफ्ट, अतिरिक्त 1 धाव आणि 1च्या मदतीनं धावफलक 16 वरती. पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडताना आपण पाहतोय परंतु हे षटक आतापर्यंत राहिलंय ते पाठलाग करणाऱ्या टीम आयरेगावच्या बाजूनं. ज्या प्रकारचा फ्लाइंग स्टार्ट ह्या दोघांकडनं अपेक्षित होता, खास करून संदीप जो या संघाचा मुख्य फलंदाज आणि त्याच्याकडनं दमदार कामगिरी आतापर्यंत आपण पाहिली आहे. पुढील चेंडू
लेफ्ट ओव्हर द विकेटचा फुल ओव्हर लेनचा हा चेंडू होता, ऑन साइडला ड्राईव्ह केला अगदी गोलीच्या वेगानं जमिनीशी वार्ता करत हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु मिड विकेटचा फिल्डर येईल चेंडू फील्ड करेल तोपर्यंत पर्याप्त अवधी होता. धावा 2 कंप्लीट करण्यात येत आहेत आणि या 2च्या मदतीनं 18 आकड्यावरती स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल आणि विदाऊट लॉस या 18ची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आयरेगावच्या ओपनिंग पेअरच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या प्रकारचं लक्ष गाठायचं होतं त्या अनुषंगाने टिट फॉर टॅट हे प्रत्युत्तर जरूर दिलंय, परंतु क्रिकेट आहे याच खेळपट्टीवरती आपण पाहिलं कधी कधी निसटता विजय एका संघानं प्राप्त केलेला पाहायला मिळाला, तर कधी कधी असं वाटलं होतं विजयाचं स्वप्न साकार होईल, त्या संघाला परास्त व्हावं लागलं. हे क्रिकेट आहे, ज्या क्रिकेटनं अनेकांना हसवलंय, याच क्रिकेटनं अनेकांना रडवलंय देखील, परंतु ह्या मॅचमध्ये कोणता संघ विजयोत्सव साजरा करेल आणि कोणता संघ परास्त होईल हा पाहण्याजोगा प्रश्न आता प्रेक्षक वर्गाला भेडसावताना आपण पाहतोय. आतापर्यंत 18 धावा 59चं लक्ष कंप्लीट करायचं आहे. 41 धावसंख्येची अजूनही आवश्यकता असेल आणि चेंडू शिल्लक आहेत ते 24 चेंडू. म्हणजे इथनं जर रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 10.25 अर्थात 10.15च्या सरासरीने विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. म्हणजे मॅच अजून संपली नाही, दोन्ही टीमसाठी ही मॅच ऑन आहे. इथनं एखादं चांगलं षटक, ज्या षटकामध्ये विकेट टेकिंग जर गोलंदाजी राहिली आणि चांगले डॉट बॉल जर हाताळले तर या मॅच मध्ये कमबॅक टीम पडलेचा देखील पाहायला मिळेल. परंतु ज्या प्रकारची सुरुवात आहे त्यामध्ये सातत्य राखलं तर या मॅच मध्ये शिकंजा कसला जाईल तो पाठलाग करणाऱ्या आयरेगाव टीमच्या माध्यमातून. आतापर्यंत 6 बॉलमध्ये 18 बनवल्या, 300च्या स्ट्राईक रेटनं धावा आल्या या स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकात, परंतु इथनं निर्धारित आता 24 बॉलमध्ये विजयासाठी 41ची गरज. पहिला चेंडू आगल्या वेगळ्या ऍक्शननं हा चेंडू रिलीज करण्यात आला होता. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण रोशनला पाहतोय. पहिला चेंडू तर डॉट त्यानं हाताळला नाही. जी सुरुवात आपण पाहिली होती गोलंदाजी करत असताना प्रथम कडनं, त्याने देखील पहिला चेंडू डॉट डिलिव्हर केला होता, परंतु त्यानंतर त्याचा समाचार घेतला आणि 18 धावा त्याच्या विरोधात बनवल्यात. ओव्हर द विकेटचा हा चेंडू फुल लेनचा होता, प्रहार केलाय समोर क्षेत्ररक्षक, विकेट डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन, ज्या विकेटची नितांत गरज होती, मच नीडेड विकेट परतावा लागेल फलंदाज संदीपला. पहिला धक्का पाठलाग करत असताना टीम आयरेगावला. खर्च झाला आणि त्यानंतर आता विद्यमान सामना आणि ह्यानंतर 3 सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि अवधी जर आपण पाहिला तर 3 वाजून जवळजवळ 22 मिनिटाचा अवधी सध्याच्या घडीला खर्च झालाय. ते पाहता आपल्याकडे अवधी कमी आहे, जरूर दिवस मोठा होत चाललाय, कारण की मकर राशीत सूर्यानं प्रवेश केल्यानंतर मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा होतो, परंतु आपण बऱ्याचशा मागे आहोत. अंतिम सामने देखील जास्त षटकांचे व्हायला हवेत, या अनुषंगाने आपल्याला लवकर हे सुरुवातीचे सामने कव्हर करावे लागतील. ह्यानंतर देखील जो पहिल्या फेरीतील एक सामना आहे तो आपल्याला 5 षटकांचा पूर्ण करायचा आहे, म्हणजे तिथे देखील जवळजवळ 50 मिनिटं किंवा 55 मिनिटाचा अवधी खर्च होईल. हा चेंडू अगदी खोलात टाकलेला, तिथनं खोदून काढलं डीप मध्ये, मिड विकेटला प्रोटेक्शन आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे, मिड विकेट डीप मध्ये आहे, त्यासोबतच काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधोमध जवळजवळ वाईडिश लॉंग ऑन ज्याला आपण म्हणू शकतो, एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला देखील, अशी ही फील्ड सेटअप सध्याच्या घडीला नवीन आलेला फलंदाज कल्पेश आणि त्याच्या साथींना अक्षय साठी सजवण्यात आली आहे. पुढील चेंडू रोशन कडनं, आतापर्यंत चांगला प्रयत्न, ड्राईव्ह देखील सुरेख आहे, गॅप मधून चेंडू गोलीच्या वेगानं, दोन क्षेत्ररक्षक आले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर अगदी वेगानं चेंडूने गाठले सीमारेषा आणि 4 धावा मिळतात. या 4च्या मदतीने स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती आणि 4 न मात्र अक्षय पुढे सरकत असताना 6 या आकड्यावरती वैयक्तिक तो देखील पोहोचलाय. सुरुवातीचा आघाडीचा आता संदीप बाद झाला. आता जी काही जबाबदारी आपल्या खांद्यावरती त्यानं सोडली आहे ती जबाबदारी पूर्ण करावी लागेल आणि जबाबदारी लायक खेळ आता मैदानाच्या आतमध्ये ह्या दोघांकडनं आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचा आहे. एका बाजूनं हेदुटनेस संघ आणि विरोधात देवीचा पाडा संघ, 2 दमदार संघ, दोघांच्या माध्यमातून एक भली मोठी स्पर्धा देखील आपण पाहिली. एका बाजूनं सतरंगी चषक तर एका बाजूनं एमबी ग्रुप चषक आपण देवीच्या पाडाच्या माध्यमातून देखील पाहिलं होतं. म्हणजे 2 चांगले आयोजन करता आणि 2 चांगले संघ ह्या मॅच नंतर आमने सामने पाहायला मिळतील.
फुल चेंडू इथे मात्र जणू काही आमंत्रण दिलं होतं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार केला. फुल टोल उसूल करत असताना बॉलला फेकून दिलं, मिड विकेट पार. हा देखणा षटकार फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. गोलंदाजी अनालिसिस खूप चांगलं पाहायला मिळत होतं, परंतु शेवटी का होईना दमदार षटकार पाहायला मिळाला. चांगला चेंडू स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये काय झेप घेतली आणि बॉलला अडवलंय. वॉट अ फिल्डिंग. कारण की ज्या पद्धतीने तो पुढे धावत होता त्याचा ओघ धावण्याचा पुढे होता, परंतु स्वतःला सावरलं आणि जंप घेतले आणि चेंडूला त्यांना रोखलं. जरूर धाव सेव्ह केली आपल्या टीमसाठी. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 18. दुसऱ्या षटकात षटकार आणि चौकार जरी आला असला तरी देखील धावा 11 खर्च केल्या गोलंदाजी करत असताना रोशननं. एकंदरीत 2 षटकानंतर 29 धावा स्कोर कार्ड वरती लक्ष गाठायचं आहे. 59 धावसंख्येचं 29 बांधल्यात आणि अजूनही 30 धावसंख्येची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते 18 चेंडू. जरा प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग करू नका, ही एक सूचना आयोजनकर्त्यांच्या वतीनं आम्ही सातत्यानं सूचना करतो. याचं कारण की आपल्याला वेगानं सामने कंप्लीट करायचे आहेत. आता काहीशी चर्चा जरूर होती टीम हडल. थोडंसं आपण पाहिलं टीम पडलेगावच्या माध्यमातून. त्यांना माहित आहे इथनं येणारं षटक, ही जी 2 षटकं आहेत आता 3रं आणि 4थं, अतिशय महत्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आता अक्षयला आपण पाहू शकाल. तर चेंडू शिल्लक आहेत त्या 18 आणि 18 मध्ये बनवायच्या आहेत त्या धावा आता इथनं 30. 2 षटकामध्ये 29 म्हणजे अर्धा पल्ला पार केलाय. त्यासाठी 2 षटकं वापरण्यात आले आहेत, परंतु आता इथनं अर्धा पल्ला पार करण्यासाठी 3 षटकं शेष आहेत. 30 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. 18 मध्ये मात्र ही कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये बजवायची आहे. ती पाठलाग करत असताना आयरेगाव संघाला आतापर्यंत मॅच त्यांच्या मुठ्ठीमध्ये आहे असं म्हणू शकतो, परंतु क्रिकेट आहे. एखादा जर विकेट इथनं प्राप्त केला गोलंदाजानं, डॉट बॉल जर आले तर ह्या मॅच मध्ये पुनरागमन आपल्याला टीम पडलेगावचं पाहायला मिळेल. या संघाचा महत्वाचा खेळाडू आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. अनेक सारे सामने गोलंदाजच्या जोरावरती ह्या गोलंदाजांनी जिंकून दिलेत, परंतु आज त्याची गोलंदाजी कशी असेल पाहावं लागेल. बाहुबली ऑफ पडलेगाव संघाचा हा आपण पाहतोय. चांगला चेंडू खोलात टाकलेला, हा चेंडू एक धाव जर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, रनआउटची संधी, परंतु संधी साधली जात नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चपलाई आपण पाहतो. ऊन जरी फारसं असलं तरी देखील आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी मला धावायचं आहे, केवळ हे उद्देश ठेवून हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दोड लावत असताना आपण पाहू शकाल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. त्यांना देखील माहित आहे मोठे फटके सातत्यानं येणार नाहीत. सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना हे दोन्ही फलंदाज. 2 धावा धापळकावरती इक्वेशन आता बदलेल. 17 बॉल आणि 28 ची गरज. राऊंड द विकेटचा हा चेंडू, ते चेंडू मध्ये अतिरिक्त उचली होती गुडलेन स्पॉटवरनं. हार्ड लेंथला हा चेंडू हिट केला होता आणि चेंडू मध्ये अतिरिक्त उचली निर्माण केली होती अक्षयनं, परंतु तरी देखील धावा 2 कंप्लीट केल्यात. ते कॅल्क्युलेशन आपण पाहू शकाल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ह्या दोघांकडनं पाहायला मिळतंय. त्यांना माहिती आहे 18 बॉलमध्ये 30 धावा कशा बनवायच्या आणि त्यासाठी त्यांनी जी बनवली रणनीती, त्यांनी बनवलेला जो डावपेज, आता त्या डावपेजला खऱ्या अर्थानं ते अंमलात आणत असताना इथे 2 बॉलमध्ये 4 एकवटल्यात. रनिंग बिटवीन द विकेट वरती त्यांनी पूर्णतः भार दिला आणि धावफलक नेऊन ठेवलंय ते 30 ते 33 या कड्यावरती. काहीशी चर्चा जरूर टीम पडलेगावच्या माध्यमातून चिंतेचं सावट त्यांच्या पूर्ण संघामध्ये आपण पाहतोय, कारण की मॅच जिंकायची आहे हे एकमेव लक्ष आहे त्यांचं. चांगला चेंडू आफर्ड आपण पाहू शकाल एस्टनच्या मागे. चांगली यष्टीरक्षण, बॉल फील्ड केला जाईल. डॉट बॉल. इथनं जितके डॉट येतील तितके ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पडलेगाव संघ दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावा धापळकावरती. 2 बॉल मध्ये 4 आले होते. त्यानंतर हा डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू अगदी नवसंजीवनी देतात त्या टीम पडलेगावसाठी, पण तो एका बाजूला चिंता सतावत असेल ते टीम आयरेगावला ह्या डॉट बॉलनं, कारण की त्यांना देखील माहित आहे मॅच जिंकायची असेल तर इथनं डॉट बॉल खेळण्या वाचून नक्कीच चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. तो प्रयत्न चालू आहे. एक मात्र फलंदाज बाद झालाय. चांगला चेंडू सुरुवातीच्या 2 बॉलवरती चांगला प्रयत्न फलंदाजचा आपण पाहिला, परंतु त्यानंतर आफर्ट गोलंदाजीमध्ये अक्षयची आपण पाहतोय. कारण की मी अगोदरच म्हटलं होतं अक्षयमध्ये दमखम आहे. नेहमीच अगदी
जे गमावलेले सामने आपल्या बाजूने टर्न करण्याची ताकद त्यानं दाखवली आहे आणि आज देखील तो त्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉलनं ह्या मॅचमध्ये चर्चा रंगली आहे की आता कोणता संघ इथनं पुढे सरकेल पाहावं जरूर लागेल. डाऊन द विकेटनं पुढील बॉल, चांगला फटका अगदी समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड. एका टप्प्यावरती चेंडूनं गाठली आहे सीमारेषा. मागील डॉट बॉलचं जे काही प्रेशर रिलीज करण्याचा हा चौकार आपण पाहतोय. विचार केला तर शेवटचा एक चेंडू शेष आहे, म्हणजे 10च्या सरासरीनं धावा या 3 षटकामध्ये गरजेच्या होत्या आणि अशा मोमेंटला 8 तर बनवल्यात. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचा आहे आणि जे स्वयंसेवक एका ठिकाणी बसले असतील जगदंब क्रिकेट संघ वाकळण यांचे, तर त्यांना विनंती आपण चौफेर राहायचं आहे. अगदी चौबाजूला मंडप आपण पाहतो, खेळाडू कक्ष आहे तिथे देखील आपण बसू शकता. त्यानंतर अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी अपोजिट बाजूला देखील एक मंडप आहे. त्यानंतर एक आमच्या डाव्या बाजूला देखील मंडप आहे. म्हणजे चारही ठिकाणी आपण विराजित राहायचं आहे, जेणेकरून बॉल जर सीमारेषेच्या बाहेर गेला तर लगेच मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये समाप्त झाला. 8 धावा खर्च केल्यात. 2 डॉट बॉल आला होता. जो काही प्रेशर क्रिएट झाला होता फलंदाजावरती ह्या चौकारानं तो जरूर रिलीज झाला असावा आणि आता आत्मविश्वास पुन्हा एकदा फलंदाजचा दुणावला असावा. मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला आपण पाहतो, त्याच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू समोर खेळतात, मिडॉप आहे त्याच्या हातामध्ये, परंतु मिसफील्ड झाली. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झाला. ज्या प्रकारची रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय, कारण की 18 मध्ये 30 बनवायच्या होत्या 10च्या सरासरीनं आणि पहिल्या या षटकामध्ये अर्थातच तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि गरज 20 धावसंख्येची. पाण्याची मांग केली जाते. पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. आमच्या 12th मॅन बघा जरा स्वयंसेवक, आणखी भरपूर उन्हाची झाला जाणवते ते पाहता पाणी लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊन जा. आतापर्यंत मॅचची जर स्थिती आपण पाहिली तर धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 39. येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावसंख्येची. डीजे आता मॅच खऱ्या अर्थानं रंगात आली आहे. जसं आपण नेहमी म्हणतो, जे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतो की आता रंगात आली आहे मॅच, तशी आता मॅच रंगात आली आहे. 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि आता टर्निंग पॉईंटचं कलाटणी देणारं हे षटक मैदानाच्या आतमध्ये आता जरूर टीम मीटिंग भरवण्यात आली होती आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा रोशनला आपण पाहू शकाल. ज्या रोशननं P2चं षटक फेकलं होतं त्या रोशनचा पुन्हा एकदा वापर आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि अक्षय ही जोडी एकमात्र फलंदाज बाद झालाय. भावेश आहेत, माफ करा. त्याच प्रकारची देह यष्टी त्यांची आपण पाहतोय. पहिला चेंडू ह्या ठिकाणी चांगला चेंडू डिलिव्हर झालाय
डॉट बॉलनं सुरुवात आपण पाहतो. याच प्रकारची सुरुवातीच्या गोलंदाजांनी देखील केली होती आणि या षटकामध्ये देखील आता तीच सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. भावेश 12 बॉल 20 धावसंख्येचं समीकरण, आता 11 बॉल 20 ची गरज आहे. मॅच रंगली आहे. दोन्ही टीम्स या मॅच मध्ये अजूनही आपलं स्थान कायम ठेवून आहेत. फुल्लेंचा चेंडू प्रहार केलाय, समोर क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल देखील झालाय. यस, आमचे 12 पण सांगतात की थोडीशी इंजरीला फेस करत असताना सध्याच्या घडीला गोलंदाज भावेशला आपण पाहतोय, परंतु गावाप्रती मॅच प्रति क्रिकेट प्रति असणारे जे डेडिकेशन आपण पाहतो ते जरूर प्रत्येक खेळाडूला मैदानावरती खेचून आणतं आणि त्याच गोष्टी सध्याच्या घडीला आपण देखील पाहतोय. पहिला बॉल चांगला डिलिव्हर केला होता, त्यानंतर धावा 2 प्राप्त झाल्यात. पुढील चेंडू फुल ओव्हर लेनचा, इथे देखील फायदा उचलू शकले नाहीत. ऑफसाईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू फील्ड झाला. दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. ह्या मॅच मध्ये आणखीन आता कलाटणे आपण पाहू शकाल. ट्विस्ट आलाय ह्या विकेटनं, कारण की इथनं कोण जिंकेल आता सांगणं कठीण बनत चाललंय. फलंदाज दुसरा बाद, दुसरा धक्का पाठलाग करत असताना टीम आयरेगावला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. सनील पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु आता बॅटिंग मध्ये योगदान द्यावं लागेल. ती कुशल मोमेंटला ही मॅच आहे. टर्निंग पॉइंटचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये करो या मरोची स्थिती आहे बॅटिंग टीमसाठी. या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या नाहीत तर पुढच्या षटकामध्ये सामना त्यांच्यासाठी कठीण बनेल. सध्याच्या घडीला धावपळकावरती आपण 42 पाहतो. 2 षटकामध्ये आवश्यकता 20 धावसंख्येची होती. अशा मोमेंटला धावा 3 आलेत आतापर्यंत ह्या षटकात. अजूनही 17 धावसंख्येची आवश्यकता. या षटकातील चेंडू समाप्त झाले ते 3, म्हणजे 9 बॉल आणि 17 ची गरज. आता मॅच खऱ्या अर्थानं रंगात आली आहे. संघर्षमय सामना मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जेवढे सामने आपण पाहिले ते सामने अगदी संघर्षमय आपल्याला पाहायला मिळाले. एक मात्र सामना जो थोडासा एकतर्फी आपण पाहिला द्वितीय फेरीतील म्हातारडी आणि शिरडोनमध्ये, तो सामना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये पुन्हा बाजी मारली ते टीम म्हातारडीनं आणि तो संघ थेट उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला. या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत गोलंदाज भावेश वन्स अगेन राईट मोर द विकेट ना. चांगला चेंडू अलंग कार्पेट अगदी खोदून काढले. बॉलला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेसाठी पलटत फेकी. अगदी जोरानं हा चेंडू फेकी केला होता यष्टीरक्षकाच्या दिशेनं, परंतु त्याचा परिणाम हा झाला की जिथे 2 धावा मिळू शकत होत्या तिथे धावा 3 प्राप्त झाल्या. शांत डोक्यानं क्रिकेट गरजेचं आहे. क्रिकेट जितका ताकदीचा खेळ आहे त्यासोबत तंत्र देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण नेहमी म्हणतो की एक यशस्वी फलंदाज होण्यासाठी ताकदीसोबत टेक्निक ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तसंच एक यशस्वी खेळाडू होण्यासाठी केवळ जोश चालत नाही, होश देखील महत्वाचा आहे. आणि अगदी जोशानं हा चेंडू फेकी केला होता यष्टीरक्षकाच्या दिशेनं, परंतु तो अतिरिक्त मागे निघून गेला आणि जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा प्राप्त झाल्या आणि 3च्या मदतीनं धावफलक आता पोहोचले ते 45 वरती. 59चं लक्ष आहे, म्हणजे अजूनही आवश्यकता 14 धावसंख्येची आणि या षटकातील चेंडू 15 धावसंख्येची. 45 धावा धावपळकावरती, 14ची अजूनही गरज. 59 विजयासाठी बनवायच्या आहेत. ते फुटवर्कचा वापर नव्हता, जागेवरून खेळायचं होतं सनील पाटील यांना, परंतु गोलंदाज हुशार आहे. सध्याच्या घडीला शॉर्टम क्रिकेटमध्ये आपण पाहतोय रक्षात्मक जी लाईन आपल्याला पाहायला मिळते, वाईड लाईनच्या अगदी जवळून चेंडू हे रिलीज करण्यात येतात गोलंदाजाकडनं आणि तो प्रयत्न आता भावेशचा देखील आपण पाहतोय. पुढील चेंडू समोरच्या दिशेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, परंतु डीप मधून वाईड लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सहज सिंगल कंप्लीट झाल्या आणि या सिंगलनं 46 आकड्यावरती संघ पोहोचलाय. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि आता गरज असेल शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट निर्माण केला तो भावेशनं, ज्या भावेशवरती संघ नायकानं भरवसा दाखवला आणि एक महत्वपूर्ण षटक त्याच्या खांद्यावरती दिलं होतं, परंतु ह्या षटकामध्ये त्याचा इकॉनॉमिकल गोलंदाजी स्पेल आपण पाहिला, ज्यानं फक्त धावा 7 खर्च केल्या आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी राहिली आहे ते टीम पडलेगावची. आता येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावसंख्येची. विकेटचा जर विचार केला तर जेव्हा बॅटिंग करत होता पडलेगाव संघ तेव्हा त्यांचे विकेट गेले होते ते 4 विकेट, 5 विकेट गेले होते माफ करा. आणि एका बाजूला फलंदाजी करत असताना आपण टीम आयरेगावला पाहतो ज्यांचे 2 विकेट गेलेत, म्हणजे विकेटचा ऍडव्हान्टेज जरूर आहे ते आयरेगाव संघाच्या बाजूनं.
म्हणजे विकेटच्या जोरावरती जरी त्यांनी 12 बनवल्या तरी देखील तो संघ जिंकू शकतो. परंतु या मॅच मध्ये काय घडेल? वन्स अगेन सेकंड स्पेल मध्ये आता अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. ज्या अक्षयनं या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रोमांचकता निर्माण केली, ज्या अक्षयनं 10 धावा तिसऱ्या षटकात खर्च केल्या होत्या, त्या अक्षयला धावा आता 13 रोखायच्या आहेत. 6 चेंडू आणि 13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सनील पाटीलला आपण पाहतोय आणि त्याच्या साथीनं सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल आहे. अक्षयच्या बॅटमधनं षटकार चौकार आला होता, त्यानंतर 2 चेंडू तो बीट देखील झाला होता. परंतु या मॅच मध्ये काय घडेल? मॅच महत्वाची, शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावसंख्येची. 6 बॉल 13ची मॅच. दी लढत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ प्रयत्न करतात विजयासाठी, परंतु प्रयत्न कुणाचा सफल होईल हे पाहावं लागेल. दोन्ही संघाचे भरपूर सारे चाहते युट्यूबच्या माध्यमातून देखील UTC अंतर्गत ही स्पर्धा पाहतात. त्या सर्वांचं देखील पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा एक सफल स्पर्धा घडताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की क्रिकेटचा थरार इथे अनुभवतो. चांगला चेंडू यष्ट्यांच्या मागे, शॉट फाईन लेग तैनात होतं, त्याच्याकडे जरूर आपण लक्ष केंद्रित केलं. त्यानं बॉल तर गॅदर केलाय, परंतु पंच दर्शवतात की लेग बाईटचा हा इशारा आहे. म्हणजे बॉडीवरून हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं निघून गेला होता आणि ते धाव कंप्लीट झाले. एका धावेनं मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि एका धावेनं समीकरण देखील परावर्तित होताना आपण पाहू शकाल. प्रत्येक चेंडू आगणिक सामन्याचं समीकरण बदलत आहे आणि मॅच मध्ये वारंवार पलटवार सातत्यानं घडताना आपण पाहतोय. सुरुवातीला ज्या प्रकारची आपण बॅटिंग पाहिली, 2 षटकामध्ये 29 धावा बांधल्यानंतर असं वाटलं होतं मॅच सहजगत्या विजय होईल तो आयरेगाव संघ, परंतु त्यानंतर वापसी राहिली आहे ती टीम पडलेगावची. त्यांनी देखील दाखवलं की मॅच अजून संपली नाही आणि अजून आम्ही जिंकलो नाही, तोपर्यंत लढाई आम्ही करणार. आणि ती लढाई मैदानाच्या आतमध्ये 12 बॉलमध्ये 20ची गरज होती. महत्वाचं षटक आपण भावेशकडनं पाहिलं, त्यानं फक्त धावा 7 खर्च केल्या, त्यानंतर 6-13 रोखायच्या आहेत आणि अशा मुवमेंटला अक्षय प्रयत्न करत असताना पहिला चेंडू तर सुरेख डिलेव्हर केला, 1 धाव. आता येणारे 5 चेंडू आणि 5 मध्ये 12 बनवायचे आहेत. अक्षय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. सलामीर फलंदाज एका बाजूने किल्ला लढवतोय, परंतु सर करेल का? फटका तर चांगला आहे, ऑन साइडला मिड विकेट तैनात आहे, त्याच्या हातामध्ये बॉल. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट गरजेचं होतं, त्या ठिकाणी जरूर स्किट झालेत फलंदाज. चला पाणी लवकर घेऊन जा. चला स्वतःचा बॅलन्स, स्वतःच्या जीवाला जपा असं मी नेहमी म्हणतो. जेव्हा आपण खेळत असता क्रिकेट प्रति ज्या प्रकारचं पॅशनेट आपल्यामध्ये आहे, ज्या पद्धतीने ज्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये आपण उतरता, परंतु क्रिकेट हा दररोज खेळला जाणारा खेळ आहे. केवळ एका दिवसात आपल्याला हाऊस करायची नाहीये, ते पाहता थोडीशी काळजी, थोडीशी दक्षता आपण देखील घ्यायला हवी. परंतु विजय डोळ्यासमोर होता आणि त्या अनुषंगानं ही दौड लावली होती चपलाईनं. 2 धावा तर कंप्लीट झालेत आणि या 2च्या मदतीनं धावफलक आता पोहोचलंय ते 49 वरती. गरज अजूनही असेल ती 10 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 4. दुखापत जास्त गंभीर नसावी ही इथनं सदिच्छा आपण जरूर व्यक्त करू. एका बाजूला तीच अपेक्षा बाळगली जात असेल ती आयरेगाव संघाकडनं, कारण की त्यांना माहित आहे ओपनिंग प्लेयर आहे आणि तो जर शेवटपर्यंत राहिला तर मॅच तो फिनिश करू शकतो, ही क्षमता त्याच्यामध्ये आहे. परंतु ती क्षमता ह्या मैदानाच्या आतमध्ये त्याला सिद्ध करावी लागेल. शेवटचे चेंडू 4 आणि गरज आहे 10 धावसंख्येची. विकेटच्या आधारावरती 9 चालू शकतात. रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे प्रेक्षक वर्गांना अशा अपेक्षा बाळगली होती की अशा प्रकारचं क्रिकेट आम्हाला पाहायचं आहे, कोणीही जिंको, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत लढाई दोन्ही टीम्स कडनं आपल्याला पाहायची आहे आणि त्याच प्रकारची लढाई, त्याच प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये. प्रश्नचिन्ह या मॅच मध्ये अजूनही कायम आहे. बंद लिफाफा ही मॅच आपण म्हणू शकतो. इथनं कोण जिंकेल ह्याचं उत्तर अजूनही मिळत नाहीये. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू हुक केला, चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जरूर जेल पर्यंत पोहोचले होते, परंतु जेल गॅदर करू शकले नाहीत आणि तिथे धावा मिळतात त्या 2 धावा. आता समीकरण मात्र उरलंय ते येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावसंख्येची. 51 धावा, 50चा आकडा तर पार केलाय, परंतु अजूनही विजय संपादन झाला नाहीये, म्हणजे अजूनही काम तमाम झालं नाही. म्हणजे येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावसंख्येची. 7 चालू शकतात विकेटच्या जोरावरती, म्हणजे एक मोठा हिट आता गरजेचा आहे. हा मॅच रंगली. सुरुवातीला वाटलं होतं आयरेगाव संघ सहज मॅच जिंकेल, परंतु त्यानंतर वापसी, गोलंदाजांनी कंबर कसली आणि प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत जखडून ठेवलंय. परंतु शेवट कसं राहील ह्या मॅचचं?
क्लायमॅक्स अजून बाकी आहे असं म्हणावं लागेल. शेवटचे चेंडू आता 3 शिल्लक आहेत आणि बनवायच्या आहेत धावा 8. आतापर्यंत 3 मध्ये 5 बांधल्यात आणि येणाऱ्या 3 मध्ये बनवायच्या आहेत त्या 8 धावा. एका फटक्याची आता आवश्यकता आहे. इथे देखील चांगला चेंडू स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवण्याचा प्रयत्न आता सनील पाटील यांचा आपण पाहू शकतो. त्यांना देखील माहित आहे ही जर मॅच जिंकायची असेल तर एक षटकार अपेक्षित आहे आणि आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. ते अक्षयला धक्का लागलाय तो 3रा आणि इथं उरलेलं समीकरण येणारे 2 चेंडू आणि गरज आहे ती आता 8 धावसंख्येची. कारण की त्यांचे विकेट फक्त आतापर्यंत बाद झालेत ते 2च. नवीन फलंदाज जितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट गेलेत, माफ करा, ह्या अगोदर 5 गेले होते. ते बॅटिंग करत असताना टीम पडलेचे आणि एका बाजूला 3 विकेट गमावलेत ते पाठलाग करत असताना आयरेगाव संघानं. येणारं समीकरण 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. एक मोठा हिट, एक मोठा प्रहार आता गरजेचा आहे. एका बाजूला विजयाच्या मधोमध अक्षय उभा आहे तर एका बाजूला ह्या संघाचा सर्वोत्तम खेळाडू सनील पाटीलला आपण पाहतो. इथं विजय कोणाचा, जरूर विजय कोणाचाही हो, परंतु क्रिकेटचा विजय झाला असं म्हणावं लागेल. आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये चित्त थरारक सामने सातत्यानं पाहिलेत. प्रत्येक मॅच अंतिम बॉल पर्यंत येते, परंतु ह्या मॅच मध्ये काय घडेल. शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे ते 8 धावसंख्येची. जे प्रेक्षक जागावरती बसले होते ते आता उभे राहिलेत आणि मॅचच्या दिशेनं टक लावून बसलेत की इथनं सामना कोण जिंकेल, आयरेगाव जिंकेल की जिंकेल टीम पडलेगाव संघ. दोघांसाठी विजय महत्वाचा आहे आणि त्यासाठी हे 2 संघ कसोशीनं लढतायत मैदानाच्या आतमध्ये. येणारे 2 चेंडू आणि 8ची गरज. फुल लेनचा हा चेंडू मागे निघून चाला, 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. ही महत्वाची धाव आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय परंतु दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये सनील पाटील बाद होतील कारण की स्ट्राईक रोटेट करत असताना क्रॉसिंग झाली नाही, पंच दर्शवतायत आणि मात्र परतावं लागेल सनील पाटील यांना. आणि शेवटचा चेंडू जितेश फेस करतील आणि त्यांना मात्र धावा बनवायच्यात विजयासाठी. 1 चेंडू 7 षटकार आला तरी देखील सामना फिनिश होऊ शकतो. दोन्ही संघ लक्ष द्या, शेवटचा चेंडू 7ची गरज आहे. षटकार आला तरी देखील सामना जिंकू शकतो तो आयरेगाव संघ, कारण की या स्पर्धेचा नियम आहे ज्या पद्धतीने आपण पाहतो कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेट आणि विकेटची बरोबरी झाली तर त्यानंतर टॉसचा विचार करण्यात येतो. येणारा चेंडू 1 आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची. नेक्स्ट मॅच मेकपाईट सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही बाजूने अतिशय चांगली टारकास्ट चांगली आहे. एका बाजूने एमबी ग्रुप देवीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात सतरंगी हेडूटने हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पाटील आणि कंपनी सुसज्ज आहे. सध्याच्या हंगामामध्ये अतिशय चांगला खेळ टीम सतरंगी हेडूटनेचा देखील आपण पाहिलाय आणि नेक्स्ट मॅच मध्ये देखील त्याच प्रकारची कामगिरी त्यांची जरूर पाहायला मिळेल. शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची. 6 चालू शकतात. अंतिम बॉल टाळ्यांच्या गजरात ह्या बॉलचं स्वागत करायचं आहे. समोर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेशला आपण पाहतोय आणि त्याच्या समोर चॅलेंज असेल ते अक्षयचा 1 चेंडू आणि गरज असेल ती 7 धावसंख्येची. आतापर्यंत काय घडलं हे विसरून येणाऱ्या बॉलवरती मला काय करायचं आहे आणि त्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल. एकमेव हा उद्देश डोळ्यासमोर ठेवावा लागेल. हिरो बनण्याची संधी आता जितेशला लाभली आहे. फक्त 1 चेंडू आणि षटकार ठोकायचा आहे. प्रयत्न केला परंतु प्रयत्न झाला असफल आणि मॅच जिंकली आहे ते टीम पडलेगावनं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम आयरेगाव. परंतु आपण लढाई खूप चांगली केली. पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. आणि एका बाजूने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी गुणसंख्या लेखक आता आम्हाला माहिती देतील की या मॅच मध्ये दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. विथ द बॅट रोहननं सलामीला येत असताना एक मॅरेथॉन इनिंग 40शी साकारली आणि तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.